लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनेक पक्ष अनेक घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी धडपड करतात। म्हणजे आता सध्याची लोकसभा निवडणूक आहे ही 2 टप्प्यांमध्ये किंवा 2 विभागांमध्ये विभागले गेले। इकडे महाविकास आघाडी काय ती आपली इंडिया आघाडी आणि इकडे ही सगळी महायुतीवाले मग भाजप स्थानिक पक्षांना आपल्या सोबत घेते। आणि अशाच एका पक्षाला म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेला काल भाजपने आपल्या सोबत घेतले। म्हणजे ते दिल्लीत गेले भेटायला। आता पुढे ते युती करणार आहेत नाही करणार आहेत किती जागा त्या पुढच्या गोष्टी झाल्या। पण एक गोष्ट सातत्याने लोकांकडून टीकेची कालपासून मी ऐकतोय किंवा ते अनेक लोक टीका त्यांच्यावरती करतायत की हेच राज ठाकरे मागच्या निवडणुकीच्या वेळेला मोदींना हद्दपार करा या सगळ्या गोष्टी बोलत होते आणि तेच राज ठाकरे आता अमित शहांची भेट घेतात किंवा सध्या ते महायुतीमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत। एक त्याला इतिहास आहे देखील मोठा राज ठाकरे किंवा ठाकरे घराण्याचा की महायुती सोबत जाणं वगैरे या गोष्टी तुम्हाला देखील माहिती आहेत। पण राज ठाकरे आता ते करतायत। या सगळ्या गोष्टींवरती हे सगळी लोक आपली टीका करत सुटतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच राज ठाकरे जे राज ठाकरे त्यावेळेला टीका करत होते आज इकडे यांच्या सोबत जात आहेत। या राज ठाकरेंनी काहीतरी विचार केला असेल ना। मग हे राज ठाकरे 18 वर्ष स्वाभिमानी राहतात। हेच राज ठाकरे 18 वर्ष कोणत्याही पक्षासोबत आपल्या तडजोडी करत नाहीत। कोणतीही गोष्ट ते करत नाहीत। स्वतःच्या हिमतीवरती विश्वास दाखवून मराठी माणसावरती 18 वर्ष घालवली राजकारणातली या राज ठाकरेंनी। जर त्यांना तडजोड करायची असती तर तडजोड करून ते या राज्याच्या सत्तेमध्ये कधीच आले असते। पण इतका स्वाभिमानी माणूस जेव्हा अशा काही गोष्टी करतो तेव्हा देखील आम्ही त्यांच्या पायात पाय घालतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंसारखा माणूस हिंदुत्वाची जर भूमिका घेईल ना तुम्हाला समजत नाही या देशामध्ये हिंदुत्वाची एक वेगळी ओळख निर्माण होईल। म्हणजे इतका परखडपणे बोलणारा नेता या ठाकरे घराण्यातला बाळासाहेबांच्या नंतर जर कोण असेल तर राज ठाकरे। ते जर खरोखर हिंदू म्हणून महायुतीमध्ये जात असतील तर आम्ही त्यांच्यावर टीका करतो त्यांच्यावरती। याच्यासारखं दुर्दैव नाही आमचं। म्हणजे जे बाळासाहेबांचे खरे पुत्र होते ज्यांच्या हातात खरी शिवसेना होती म्हणजे ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मी माझ्या पक्षाचं काँग्रेस होऊ देणार नाही त्या क्षणी मी माझा जर झाला काँग्रेस तर मी माझा पक्ष बंद करून टाकेल। ते बाळासाहेबांचे पुत्र तिकडे काँग्रेसच्या मांड्याला लावून बसलेत। मला असं वाटतं त्यांनी देखील ही मोठी चूक केली। जर त्यांना महायुतीमध्ये नव्हतं राहायचं तर तुम्ही स्वाभिमानी जरी बाहेर राहिला असतात ना महाराष्ट्राने तुम्हाला नक्की डोक्यावर घेतलं असतं। पण आज ठाकरे घराणं ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी देखील या महायुती सोबत आपलं सगळं राजकारणाचं सगळं मला असं वाटतं सगळ्या तडजोडी केल्या। आज राज ठाकरे देखील त्याच पद्धतीच्या गोष्टी करतायत। आणि राज ठाकरे काय कुठल्या पक्षांकडून जाऊन आले नाहीयेत किंवा कुठल्या पक्षामध्ये पहिले होते नंतर इकडे आले आणि परत महायुतीकडे जातात इकडून तिकडे उड्या मारतात असलं या माणसाने कधी केलं नाहीये कधीच केलं नाहीये ना। या भाजपवाल्यांनी त्यांना ईडीचा धाक दाखवून आपल्या पक्षामध्ये घेतलंय मुळीच नाही घेतले। राज ठाकरे जात आहेत त्याच्या मागे इतिहास समजून घ्या त्याच्यासाठी बाळासाहेबांचा इतिहास समजून घ्या। याच राज ठाकरेंनी या सगळ्या युत्या आघाड्या बाळासाहेबांच्या काळात पाहिलेत। तुम्ही त्यांना नका शिकू काय राजकारण करायचंय ते। पण 18 वर्ष ज्या माणसानं मराठी माणसांवरती विश्वास ठेवला त्या मराठी माणसानं काय दिलं त्यांच्या हातात काही देऊ शकलो नाही आम्ही त्या नेत्याला वाया घालवला। तुम्हाला माहित नाही त्या माणसाची दूरदृष्टी काय आहे। असले नेते राजकारणात महाराष्ट्राच्या असून आम्ही त्यांचा वापर करून घेत नाही याच्यासारखं दुर्दैव नाही। सारे हे एमआयएमचे खासदार आमदार उभे राहतात या महाराष्ट्रामध्ये इथं येऊन इथली मतं घेतात इथं ते मोठे फुलतात आणि आपल्याच साला अस्मितेवरती घाला घालतात। हीच महाराष्ट्राची माती ज्या मातीनं अटके पार झेंडे पोचवले ज्या मातीनं अन्यायाविरोधात आवाज उठवला त्या मातीमध्ये ही साली लोक मोठी होणार। आणि आपले साले काय तडजोडी करायला गेले हिंदूंच्या सोबत तडजोडी करायला गेले तरी त्यांच्या तंगडी घालणं असले आपले विचार घाणेरडे। आणि राज ठाकरेंवरती बोलणं मला असं वाटतं या देशात परखड आपलं मत व्यक्त करणारा नेता म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जातं। राज ठाकरे महायुतीत गेले नाहीयेत महायुतीने त्यांना घेतलंय। तुम्हाला समजत नाहीये त्या माणसाची ताकद काय आहे। आणि खरोखर मराठीसाठी पोट तिडकीनं बोलणं आणि प्रत्येक वेळेला हिंदूंची देखील भूमिका। आता 2009ला आझाद मैदानावरती त्या सगळ्यांनी पोलिसां भगिनींवरती काय जे अत्याचार केले त्याच्या विरोधात राज ठाकरेंनी मोर्चा काढला तेव्हा ते काय हिंदुत्ववादी होते का। हे विचार सगळे बाळासाहेबांचे हे काय कुठले भूमिका घेऊन चालणारी लोक नाहीयेत। त्यांचे ठाकरे घराण्यांचे विचार ते सगळे घेऊन चाललेत। आणि जे बाळासाहेबांनी केलं तेच सध्या राज ठाकरे करताना दिसत आहेत। कारण ठाकरे घराण्याचा काहीतरी वारसा पुढे चालला पाहिजे। कारण उद्धव ठाकरेंनी स्वतः काँग्रेस सोबत जाऊन फार मोठी चूक केली। ती चूक म्हणजे संपूर्ण शिवसेनेचा इतिहासच बिघडवून टाकला। मग ते सगळ्या गोष्टी सरळ करण्यासाठी राज ठाकरेंना आता पुढाकार घ्यावायला नको का घ्यायला। त्यांनी बाळासाहेबांसोबत राजकारण पाहिलंय मग ते राज ठाकरे जर याच सगळ्या गोष्टी करत असतील तर आम्ही त्यांच्यावर टीका करतो आम्ही। म्हणजे हे औरंगजेबाच्या थडग्यावरती माथे टेकवणारे आमच्यासाठी चांगले होतात आणि हिंदूंसाठी उभे राहणारा एखादा नेता हिंदूंसाठी हिंदूंसोबत हात मिळवणारा एखादा नेता आपलीच हिंदू लोक त्याच्यावरती टीका करतात। मला असं वाटतं हिंदूंनो तुम्ही तुमचं अस्तित्व मिटवताय आणि तुम्हीच तुमच्या लोकांना विरोध करताय। असं जर आपण करत राहिलो ना कोणी आपल्यासाठी उभं राहणार नाही कोणी उभं
राहणार नाही. राज ठाकरेंसारखा इतका मोठा बोलणारा नेता या देशाच्या राजकारणात सध्या नाही आणि पुढे देखील होईल की नाही सांगू शकत नाही. एक लक्षात घ्या, तुम्हाला एक भावनिक आव्हान मी करतो, तुम्ही काही बोला, पण बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्यांचा आवाज, त्यांची सावली, त्यांची लकब, त्यांची जरब आणि ठाकरे घराण्याची शैली फक्त राज ठाकरेंमध्ये दिसून येते. याच्या पुढे कुठले ठाकरे येतील आणि याच्या पुढे असा आवाज, असे सगळ्या गोष्टी दाखवणारे परत ठाकरे निर्माण होतील की नाही हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं ठाकरे घराण्यातील राज ठाकरे यांचा वापर करून घ्या बाबांनो. त्यांना सत्तेपासून लांब ठेवू नका. या महाराष्ट्रामध्ये खरोखर काहीतरी नवीन बदल घडवण्याची ताकद राज ठाकरेंमध्ये आहे आणि मला असं वाटतं त्यांच्यावरती टीका करण्यापेक्षा त्यांच्या आता खरोखर 18 वर्षानंतर त्यांनी आपले राजकारण खेळायला चालू केलंय. या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान 18 वर्ष ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला ना, त्या माणसासाठी आता उभं राहण्याची वेळ आली. त्या माणसासाठी उभे राहा ज्यांना 18 वर्ष कधीही राजकारणात कुठेही मोठे झाले असते. कोणाच्या ह्याची गरज नव्हती पक्ष काढून स्वाभिमानाने समोर काकांच्या समोर पक्ष काढून उभं राहण्याची. बाकीच्यांसारखं नाही या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात. या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करा आणि खरोखर राज्याच्या राजकारणात एका अशा नेत्याला आता स्थान द्या जो नेता स्वाभिमानी आहे, जो दूरदृष्टी आहे, ज्याला तरुणांच्या प्रश्नांविषयी मला असं वाटतं एक आस्था आहे आणि खरोखर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र ज्याला घडवायचा आहे ना, त्याच्या पाठीमागे आता उभे राहण्याची वेळ आली. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल आवर्जून कळवा.